विद्यार्थी मित्रांनो, आपण रेषा, आकार, छायाभेद आणि रंग हे कलेचे मूल घटक बघितले आहे. आता शेवटचा जो घटक आहे तो आहे पोत, ज्याला आपण स्ट्रक्चर म्हणतो. हा जो स्ट्रक्चरचा भाग आहे याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे स्ट्रक्चर पाहायला मिळतात. एक प्रकार म्हणजे स्पर्शजन्य खडबडीत आणि दुसरा दृकजन्य. आता स्पर्शजन्य म्हटलं की हाताला स्पर्श केल्यानंतर जो जाणवतो तो आपल्याला स्पर्शजन्य म्हणतात. उदाहरणामध्ये समजा आपण अननस बघितलं किंवा सीताफळ बघितलं, याला स्पर्श केल्याच्या नंतर सुद्धा ते खडबडीत जाणवतो, हा स्पर्शजन्य स्ट्रक्चर आहे. आणि ॲपलमध्ये आपल्याला बघायचे स्ट्रक्चर दिसतात, याला हाताने हे केल्यानंतर ॲपलला जर सुद्धा स्पर्श केल्यानंतर तो जाणवत नाही, पण डोळ्याला जो दिसतो स्ट्रक्चरचा भाग, हा जो पोत दिसतो हा दृक म्हणजे डोळ्याने दिसतो म्हणून. आणि याला डोळ्यानं पण दिसतो आणि याला स्पर्श केल्यानंतर खडबडीत असंच जाणवतो. जसा सीताफळ आहे, हा फणस आहे, फणसाला सुद्धा जे स्ट्रक्चर असतात ते सुद्धा हाताला जाणवतो आपल्याला. त्याचप्रमाणे अंगूर जे आहे याला स्ट्रक्चर नसते, प्लेन असतात. हे बघा, हे जे दाखवले याच्यामध्ये हे स्पर्शजन्य आहे आणि हे जे आहे दृकजन्य आहे. म्हणजे ज्या फळाचे किंवा वस्तूचे फक्त डोळ्याला दिसतात की दृकजन्य, की जे स्ट्रक्चरसारखे दिसतात ते म्हणजे दृक, आणि जे स्पर्श केल्यानंतर आपल्याला जाणवते खडबडीत ते म्हणजे स्पर्शजन्य. आता याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रक्चरचे काही प्रकार दाखवले. हे बघा, याच्यामध्ये मी काय केलं आहे, दोरा घेऊन त्या दोऱ्याला रंग लावून त्याला गुंडाळलेला आहे आणि स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. याच्यामध्ये साबुदाणा घेऊन त्याला रंग लावून ते फेविकॉलच्या साहाय्याने चिपकवलेले आहे आणि स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. याच्यामध्ये सुद्धा नारळाची बुची असते, त्याला फेविकॉल लावून चिपकवलेलं आहे आणि स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. हे अशा पद्धतीने तुम्हाला स्ट्रक्चर तयार करता येईल. आता हे जे घर आहे, या घराला सुद्धा मी काड्या लावून केलेलं आहे. विविध प्रकारचे स्ट्रक्चर तुम्ही निर्माण करू शकता. याच्यामध्ये फिश तयार केलेलं आहे, सितारे चिपको याला मी फिश तयार केलं. हे बघा, हे स्ट्रक्चर निर्माण झाले, स्पर्शजन्य आहे, म्हणजे हाताला असं जाणवते. त्यानंतर दृकजन्य हे कसं असते, फक्त कलरचे फक्त पॉईंट थेंबत टाकू याला मी स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. पातळ रंग घेऊन त्याला वरून सोडायचं, हे थेंब पडतात, पडल्यानंतर मग ते असे त्याचे आकार तयार होतात. हे दृकजन्य. अशा प्रकारचे विविध आपल्याला स्ट्रक्चर तयार करता येईल. हे बघा, याच्यामध्ये बघा फेविकॉल लावलेला आहे आणि फेविकॉल लावून मग त्याला ब्रशच्या साहाय्याने हे डिझाईन तयार केलेलं आहे. इथे सुद्धा फेविकॉल त्याचा रंग लावून कंगवा असा घुमवल्यानंतर अशा प्रकारे तयार होतात. ते रंग टाकून त्याला फुंकर मारल्यानंतर असे स्ट्रक्चर तयार असतात. याच्यामध्ये एखाद्या वस्तूला रंग लावून स्टॅम्प मारल्या की असे तयार होतात. हा जो स्ट्रक्चरचा प्रकार आहे, टूथब्रश असतो त्याला रंग लावून असं स्प्रे केल्यासारखा केला तरी तो असा रंग तयार होतो. इथे पाण्यामध्ये रंग टाकायचा आणि वरून कागद ठेवायचा आणि काढायचा. अशा प्रकारचे दृकजन्य स्ट्रक्चर तयार होतं. म्हणजे स्ट्रक्चरचे विविध भाग आपण आणि प्रकार तयार करू शकतो. याचा वापर आपल्याला संकल्पचित्रामध्ये करता येतो. हे बघा, याच्यामध्ये पानाला शाई लावून त्याची प्रिंट घेतलेली आहे, याला अंगठ्याला लावून त्याची स्ट्रक्चर घेतलेलं आहे. हे जो रबरी सोल असतो, जुत्याचा म्हणा की चपलीचा म्हणा, त्याला हे लावून स्टॅम्प घेतला आणि अशा पद्धतीने स्ट्रक्चर झालेलं आहे. हे पिंपळाच्या पानाला लावून हे स्ट्रक्चर घेतलेलं आहे. हे म्हणजे दोऱ्याला शाई लावून कागदाला हे करून असा दोरा ओढवल्यानंतर असं स्ट्रक्चर तयार होतं. तर अशा पद्धतीचे स्ट्रक्चरचे विविध आपण प्रकार निर्माण करू शकतो. हा जो प्रकार आहे हा स्टेन्सिलचा प्रकार आहे. म्हणजे एखाद्या खड्यावरती आपण तो भाग कट करून तो टेन्सिल भाग ठेवून मग त्यावर रंग मारल्यानंतर अशी स्टॅम्प उमटतो. हा जो स्ट्रक्चरचा भाग त्याला टेन्सिल प्रकार म्हणतात. नंतर बघा, याच्यामध्ये गोल गोल टिकल्या कट करून एक पेस्ट केलेलं आहे, त्रिकोणी टिकल्या पेस्ट केलेलं आहे, हे रंगाने ग्रेडेशन दिलेलं आहे. हे सुद्धा स्ट्रक्चरमध्येच मोडल्या जाते.
म्हणजे याचे दृकजन्य आहे आणि हे स्पर्शजन्य आहे. हे दोन्ही प्रकारचे स्ट्रक्चर मी याने दिलेले आहे. जेव्हा आपण संकल्प चित्र तयार करतो, संकल्प चित्र रंग मारल्याच्या नंतर त्याच्यावर सुद्धा आपण अशा पानांची म्हणा, बोटाची म्हणा, की अशा वस्तूची आपण स्ट्रक्चर तयार करून एक अशी वेगळी डिझाईन तयार करता येते आपल्याला. त्याचप्रमाणे आलूला कट करून त्याच्यावर एखादी आकार करून त्याला रंगाला लावून असे जे स्टॅम्प मारले, त्याचे सुद्धा आपल्याला याचे स्ट्रक्चर बघा आहे. आलूला किंवा एखाद्या कोणत्या फळाला किंवा कारलं समजा असेल त्याला कट करून त्याचं समजा आपण स्टॅम्प घेऊ शकतो. हे अशा पद्धतीने आपण स्ट्रक्चर तयार करता येते आपल्याला. त्याच्यानंतर बघा, स्केच पेननी आपण अशा रेषा ओढू किंवा वेगवेगळी डिझाईन तयार करून आपण स्ट्रक्चर तयार केले. याला दृकजन्य स्ट्रक्चर म्हणतात. हे हाताला जाणवत नाही पण आपल्या डोळ्यांनी दिसतात स्ट्रक्चरचा भाग असतो. याच्यामध्ये सुद्धा बघा, इथे सुद्धा एखादी नाणं घेऊन त्याच्यावर कागद ठेवून आपण वरून पेन्सिलने घुटला तर अशा पद्धतीचे स्ट्रक्चर तयार होतं. एखाद्या खडबडी भागावर कागद ठेवायचा आणि त्याच्यावर असं घुटल्यानंतर अशा पद्धतीचे स्ट्रक्चर तयार होतं. हे बघा, याच्यामध्ये हाताच्या पंजाला शाई लावून स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. हे बघा, याच्यामध्ये काय केलं आहे, सुताचा गुंडाळा घ्यायचा, त्याला रंगवायचा आणि असं घुमवलं की असा स्ट्रक्चर तयार होतो सुताच्या गुंडाळ्याने. अशा प्रकारे आपण विविध प्रकारचे आपण स्ट्रक्चर घेऊ शकतो. आता तुम्हाला फळाची जर दाखवतो म्हटलं फळाची, तर ते बघा, याच्यावरती कांद्याचे स्ट्रक्चर, कांदा कापून त्याचे स्ट्रक्चर घेतलेले आहे. जर भेंडी, या भेंडीची घेतलेली आहे, कांदा, मिरची, अशा विविध फळाचे सुद्धा आपण रंग लावून स्ट्रक्चर घेऊ शकतो. हे बघा, एखाद्या कापडाला रंग लावून त्याला असं स्टॅम्प घेतला हे असं इथे सुंदरसं स्ट्रक्चर तयार होतं. हे स्पर्शजन्य आणि दृकजन्य दोन्ही प्रकारचं आहे. अशा प्रकारचे स्ट्रक्चर आपण बनवू शकतो. आता याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर कसे बनवतात याचा पण थोडासा भाग बघूया. समजा एखादी ड्रॉइंग शीट घेतली आपण, या ड्रॉइंग शीटवरती आपण कलर घेतो वेगवेगळे, आणि कलर घेतल्याच्या नंतर ते समजा आपण असं फेविकल लावलं आहे. फेविकल लावल्याच्या नंतर याला आपण थोडं ब्रशच्या साहाय्याने याचा रंग लावून थोडासा. जे स्ट्रक्चर कसे तयार होतात ते तुम्हाला दाखवत आहे. ठीक आहे. नंतर याचा असा रंग टाकला आहे. हे झाल्यानंतर थोडा वेळ सुकू द्यायचं आपल्याला. सुकेपर्यंत दुसरं काय घेऊन हे सुकल्याच्या नंतर याला कंगवा घेऊन या कंगव्याने हे बघा अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रक्चर तयार करता येते. म्हणजे फेविकॉल, कंगवा आणि रंग याच्या मिश्रणाने आपल्याला हे स्ट्रक्चर तयार करता येते. आता हे याला आपण दृकजन्य म्हणू शकतो आणि स्पर्शजन्य पण म्हणू शकतो. कारण याला स्पर्श केल्याच्या नंतर आपल्याला ते
खरबडीत जाणवेल आणि त्याचप्रमाणे दृष्टीला सुद्धा आपल्याला ते दिसून येईल. आता दुसरा प्रकार बघा, या ब्लेडच्या साहाय्याने सुद्धा आपण टेक्स्चर देऊ शकतो. हे बघा, समजा मी असा रंग घेतला, अशा पद्धतीत सुद्धा आपण ब्लेडच्या साहाय्याने आपण टेक्स्चर देऊ शकतो. त्यानंतर समजा एखाद्या खडबडीत भागाला आपण समजा रंग लावला, अशा भागाला समजा आपण रंग लावला, याचं सुद्धा आपण अशा पद्धतीने आपण टेक्स्चर तयार करू शकतो. त्यानंतर समजा असा भाग घेतला आपण समजा, आणि याला सुद्धा आपण रंग लावला, टेक्स्चर आपण वेगवेगळ्या साहित्याचा वापर करून आपण टेक्स्चर देऊ शकतो. समजा हा पान घेतलं, पान, या पानाला समजा आपण रंग लावला, म्हणजे आपण पानाचं सुद्धा अशा पद्धतीने टेक्स्चर घेऊ शकतो. हे बघा, म्हणजे पानाचा याला रंग लावून आपण इथं आपण टेक्स्चर घेतलेलं आहे. त्यानंतर समजा आपल्याकडे हे समजा झाकण असेल, अशा पद्धतीने झाकण, या झाकणाचा सुद्धा आपण वापर करू शकतो.
म्हणजे घरामधील कुठल्याही वस्तूपासून आपण विविध असे स्ट्रक्चर निर्माण करू शकतो. झाकणाचा वापर सुद्धा आपण करून स्ट्रक्चर तयार करता येतं. त्याचप्रमाणे समजा आपण ब्रश घेतला, टूथब्रश, त्या टूथब्रशला सुद्धा आपण जर समजा काही असा रंग लावला, तर याला सुद्धा आपण अशा पद्धतीने म्हणजे आपण विविध साहित्याचा वापर करून आपण स्ट्रक्चर तयार करू शकतो. त्याचप्रमाणे जर आपल्याला वाटलं तर याच्यामध्ये स्केच पेनचा वापर करून सुद्धा आपण स्ट्रक्चर तयार करू शकतो. हे बघा, याचा वापर सुद्धा करून आपण करू शकतो. असं करू शकतो. असं सुद्धा स्ट्रक्चर देऊ शकतो आपण याच्यामध्ये. म्हणजे स्ट्रक्चरमध्ये आपण विविध साहित्याचा उपयोग करून आपण स्ट्रक्चर देऊ शकतो. आता याच्यामध्ये बघा, मी टिंटेड पेपर शीट चिपकून याचं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. हा शीट आहे, शीट तयार केलेली आहे. हा शीट अशा चिपकू मी केलेलं आहे, पुरं शीट आहे. अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता किंवा हे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. पूर्ण स्ट्रक्चर देताना वेगवेगळ्या पद्धतीचा आपण वापर करून स्ट्रक्चर आपण निर्मित करू शकतो, जे तुम्ही आता मी तुमच्या समोर असं सांगितलं आहे. म्हणजे जिथे जिथं आपण खडबडीत भाग असेल तिथे तिथे आपण समजायचं का हा स्ट्रक्चरचा भाग आहे, तशा पद्धतीने तुम्ही स्ट्रक्चर तयार करू शकता. त्याचप्रमाणे आपल्याला एखाद्या सरफेसवर समजा हे कॉईन असेल, कॉईन समजा ठेवून याला आपण हे असं केलं अशा पद्धतीने आपण याचा स्ट्रक्चर तयार करू शकतो. म्हणजे आपण या स्ट्रक्चरचा वापर संकल्पचित्रामध्ये, त्याचप्रमाणे वस्तुचित्रामध्ये
चांगल्या प्रमाणे करू शकतो. तशा पद्धतीत आपण कलेचे मूळ घटक बघितलेले आहे. रेषा, आकार, छायाभेद, रंग आणि पोत हे आपण कलेचे मूळ घटक बघितलेले आहेत. आता याच्यानंतर आपण बोलूया एलिमेंटरी व इंटरमिजिएट ह्या जो 2 परीक्षा आहे या परीक्षेच्या प्रत्येक विषयाकडे.